हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आहे रविवार आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळच्या 5। तर रविवारचा दिवस अख्खा दिवस पूर्ण कामामध्ये जातो। बऱ्याच म्हणजे मुलांना सुट्टी असली की कशी दिवसभर कामं संपत नाहीत। त्यांना शाळा असली की कसं होतं, सकाळी एकदा त्यांचं आवरून पाठवले की ती येईपर्यंत नंतर आपल्याला काय बघावं लागत नाही। तर मुलं घरात असल्यानंतर सगळीच कामं लेट होतात आणि रविवारचं तशी पण एक्स्ट्राची जी काही कामं असतील ते आपण काढत असतो। तर इथं काल शनिवारी ना मी हे बाजारातून हे आता गुरुवारचा उपवास येतोय, तर हे जे लक्ष्मी मातेचे मुकुट असतात, आता आम्ही फक्त काय करायचो की आता पूर्वीपासून जशी साधी पद्धत आहे जे की कलशामध्ये ते नारळाच्या पाच झाडाच्या ते ढाळ्या ठेवायच्या आणि त्यामध्ये नारळ ठेवायचा, एवढंच करत होतो। मुकुट वगैरे कधी लावलेलं नव्हतं। तर हा मुकुट आहे, पण जे त्याचं वस्त्र पाहिजे होतं ते म्हणजे मला जसं पाहिजे होतं तसं मिळालं नव्हतं। अगदी एकदम साधं सिंपल होतं म्हणून मी ते घेतलं नाही। तर फक्त हा मुकुटच आणलेला आहे आणि हा 130ला दिलेला होता त्याने। आणि मी हुक पण आणलं होतं जे की मला थोडंसं किचनमध्ये पण पाहिजे होतं। आणि इथं संध्याकाळचे आता 5 वाजता चहा आणि काल जे गुलाबाचं झाड लावलं होतं ना त्याची छोटी कळी होती ती आज एवढी मोठी झालेली आहे। गुलाबाची फुलं ना तोडून म्हणजे घेण्यापेक्षा ती झाडाला छान दिसतात, तर फुल आल्यानंतर ते तोडण्याची इच्छा होत नाही। तर आता सकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर इथं मी झाडून काढत आहे। तर सगळं किचन आवरल्यानंतर आज पोरं घरात असल्यावर कसं होतं की ती सोप्यावरती ते असतात, त्यामुळे ते आपल्याला ती खेळायला जात नाही तोपर्यंत सगळं म्हणजे 10-11 वाजेपर्यंत हे काही झाडणं होत नाही, कारण घरात असल्यामुळे आपल्याला किचनमध्येच जास्त वेळ जातो। तर सोफा मी मागच्या 4 दिवसात म्हणजे पूर्ण क्लीन केलेला होता। आता फक्त हे झटकून म्हणजे हे जे सोफ्यावर टाकलेले असतात कवर सोफ्याचे आहेत ते मी बाहेर झाडून घेते, म्हणजे त्यामध्ये काही धूळ वगैरे बसलेली असेल। मुलं इथं पण बसून खातात त्यामुळे सांडलेलं असतं थोडंफार ते सगळं, मग बाहेर नेऊन त्यातले झाडल्यानंतर असं जोरात झटकलं की जी काही धूळ असेल ते निघते। आणि मग आठवड्यातून एकदाच हे कवर काढून धुयाला टाकते मी, आणि असं मग फक्त काढून झाडायचं। आणि बाहेरच्या पण जे आपल्या पायपुसण्या आहेत त्यामध्ये पण माती बरीच बसलेली असते। आता गावाकडे कसं आजूबाजूला सगळी म्हणजे माती असते आणि आपलं येणं जाणं बाहेर असल्यामुळं ते सारखं यामध्ये भरपूर धूळ येते। तर हे सकाळी सुद्धा झाडलेलं असतं लवकरच, पण परत एकदा सगळी कामं झाल्यानंतर ज्यावेळी पुसून घ्यायचं असतं तर त्यावेळी परत मला डबल सगळं हे झाडावं लागतं। मग ज्यावेळी आपण फरशी झाडून सगळं पुसून घेतलं की काम झाल्यासारखं परत फ्रेश वाटतं घरात। मग दिवसभर काय नाही, परत संध्याकाळीच डायरेक्ट झाडू मारायचा, परत पसारा होत नाही जास्त। एकदा झाडून पुसलं की परत बघा जास्त पसारा होत नाही। तर सकाळचं इथलं खालचं आहे ते सासूबाई झाडतात, मग त्यांना एवढं व्यवस्थित जमत नाही, त्या फक्त आपलं वरवरचं काढतात। तर नंतर मग मी सगळं पसारा जिथल्या तिथं आवरून किंवा सोप्या खालनं वगैरे असं ते आता सकाळी मी वरचं झाडते आणि त्या खालचं झाडतात। आणि मग मी परत माझं काम झाल्यानंतर म्हणजे खालचं सकाळचं कधी मुलं लवकर गेली शाळेला तर मग सकाळी लवकर 8 वाजता परत एकदा झाडून पुसून घेते तर मुलं गेल्यानंतर, नाहीतर मग सगळी कामं झाल्यानंतर म्हणजे 10-10:30 वाजता परत 11 पण वाजतात, कधी 12-1 पण कधी होतं, जशी कामं होईल त्यानुसार। किचनमध्ये जे बराच वेळ गेला तर मग हे मागं राहतं। आणि बऱ्याच वेळा असं होतं की ज्या दिवशी फरशी पुसायला लेट होतं ना त्या दिवशी बरोबर घरी पाहुणे नाहीतर कोणतरी येत असतं। तर ही माझा म्हणजे तुम्हाला पण असा अनुभव येतो का ज्यावेळी आपला पसारा असतो त्यावेळेसच पाहुणे वगैरे म्हणजे असं कोणतरी येतं? तर झाडून झाल्यानंतर म्हणजे हॉल किचन बेडरूम सगळं झाडून घेतल्यानंतर आता हे पुसून घेतलं। फरशी पुसताना शक्यतो मी गरम पाणी घेते आणि त्यामध्ये जे काय फरशी पुसायचं लिक्विड असेल कोणतंही किंवा रेड हार्पिक सुद्धा टाकते। आता इथं मी पनीरची भाजी बनवलेली, तर सुट्टीच्या दिवशी कशी पोरांच्या आवडीची भाजी बनवली तर मग ते आवडीनं खातात, नाहीतर दिवसभर सारखं काय तर खायला मागत राहतात। त्यामुळे अशी एक त्यांना जी भाजी आवडते किंवा जो पदार्थ आवडतो ते मी रविवारी बनवण्याचा प्रयत्न करते, म्हणजे दिवसभर ते आवडीनं खातात। तर इथं कांदा टोमॅटो त्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं पण टाकलेलं होतं, खडा मसाला हे सगळं तेलामध्ये परतून घेतलं, तीळ पण टाकलेले आहेत, मगज बी लसूण अद्रक आणि
काजू थोडे काजू मी इथं शिजवायला ठेवलेलं होतं. तर खडा मसाला अगोदर सगळा तेलामध्ये भाजल्यानंतर म्हणजे जिरं, दालचिनी, लवंग, काळी मिरी, वेलदोड पण 2 टाकते, तेजपत्ता असेल तर ते टाकायचं. तर मसाला थंड होतोय तोपर्यंत हे शाही पनीर मिक्सचं पॅकेट होतं. हे की कॅन्टीनमध्ये जरा बऱ्यापैकी स्वस्त पडतं, त्यामुळे हा मसाला आणते मी तिथून. आणि हा दुधात मिक्स करून घ्यायचा आणि नंतर मग आपण जे आता ग्रेव्ही बनवतो त्याच्याबरोबर परत परतून घेतला तर चालतो. तर जे काही थोडेफार काजू आहेत ते आपण जो मसाला तयार केलेला आहे ना त्यात पण टाकते बारीक करताना, आणि बाकीचे असे सोलून ठेवलेले आहेत. तर सकाळी गावामध्ये दुकानात पनीर भेटलं नव्हतं, म्हणून मी दुधाचंच मग दूध आणलं डेअरीतून. तर इथं घराजवळच डेअरी आहे, त्यामुळं सकाळी 10पर्यंत म्हणजे 9पर्यंत दूध भेटतं जर पाहिजे असेल तर. दुकानात पनीर मिळालं नव्हतं, म्हणून हे पनीर घरीच बनवलं. तर 1 लिटर दुधाचं एवढं बनलं होतं. आता जर दूध जेवढं घट्ट असेल ना तेवढं पनीर जास्त बनतं, आणि शक्यतो पनीर बनवायचं असेल तर ते शिळ्या दुधाचं जास्त पनीर बनत नाही. जेवढं फ्रेश दूध तुम्ही न तापवलेलं घ्यायचं, म्हणजे त्याची साय न काढता बनवलं तर थोडं जास्त बनतं आणि ते व्हाईट पण दिसतं. आणि थोडंसं पनीरचे क्यूब हे जे आपण मसाला बारीक करतोय काजूसोबत, किंवा आता हा जो सगळा थंड झालेला मसाला आहे तर ह्यासोबत हे पण बारीक करून घेते मी. आता यामध्ये मी 1-2 चमचे एवढी मिल्क पावडर टाकलेले. फ्रेश क्रीम पण असेल तर ती टाकू शकता, किंवा दुधावरची साय फेटून टाकली तरी सुद्धा चालते. आणि ते एकदा फिरवून घेतलं मिक्सरला. आता अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे, आणि तेलामध्ये आपलं घरचं काळं तिखट असतं ते टाकलेलं आहे, आणि ते तिखट थोडंसं परतून घेतलं की जो आपण बारीक केलेला मसाला होता तो यामध्ये टाकून घेतला. आणि हा मसाला आता व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये जिरा पावडर, धना पावडर, किचन किंग मसाला, हळद आणि मीठ टाकून घेतलेले. हे मिक्स करून घ्यायचं. आणि जो आता आपण बनवून ठेवलेला मसाला म्हणजे शाही पनीर मिक्स होतं ते, तर तो रेडीमेड मसाला जो आहे तो पण आता यामध्ये सगळा टाकून आता ह्याच्यावरती झाकण ठेवून 1-2 वेळा म्हणजे 10 मिनटं तरी ह्याला परतून घ्यायचं, म्हणजे वाफ काढून घ्यायची 1-2 वेळा असं मधून त्याला हलवत राहायचं, नाहीतर मसाला कढईला चिकटतो. नंतर 10 मिनिटानंतर यामध्ये जे शिजवलेले काजू होते ते टाकले. आणि पनीर मी तळून शक्यतो नाही टाकत, कारण जेवढं शक्य होईल तेवढं तेलाचा वापर, मग तळायचं म्हटलं की अजूनच तेल यूज होतं. तर कमी तेलामध्ये बनवायचं असेल तर मग न तळता पण पनीर छान लागतं. आणि जे आपण घरचं फ्रेश पनीर बनवतो ना ते चवीला सुद्धा छान लागतं. अगदी पनीर बनवायच्या अगोदरच मी ते बांधून ठेवलेलं होतं. 15-20 मिनिटं जरी बांधून ठेवलं तरी बास होतं. त्यावरती वरवटा किंवा खलबत्ता जर तुम्ही ठेवला ना छान बनतं ते. जास्त वेळेस ठेवायसुद्धा लागत नाही, फक्त 15-20 मिनिटात ते सेट होतं. नंतर यामध्ये गरम पाणी करून टाकलेलं आहे, आणि आता ग्रेव्ही शिजण्यासाठी ठेवून द्यायची. आणि वरून थोडंसं बटर टाकू शकता, किंवा आता घरचं आपलं जे साधं तूप असतं ते टाकायचं, यामुळे चव छान येते. आणि आता ह्याला शिजवून घेतलेलं आहे. तर बघा मस्त अशी ही पनीरची भाजी तयार झालेली आहे. सोबतच चपात्या पण चालू आहेत. आणि भात पण इथं मी लावलेला होता. तर पनीरची भाजी वगैरे असेल तर सकाळचा भात बनवते. तर इथं मी आता आज गुलाबजाम बनवायला घेत होते. तर स्वयंपाक झाल्यानंतर त्याच परातीमध्ये हे प्रीमिक्स घेतलेलं आहे, आणि त्यामध्ये थोडंसं दूध टाकून मळून घ्यायचं होतं. तर आज गुलाबजाम म्हणजे मी त्या दिवशी पण बनवलेले होते, पण आज माझी भाची येणार होती, तिला आवडतात म्हणून ती येणार आहे म्हणून खास तिच्यासाठी बनवायला घेतलेलं. मग ते मळून तसंच साईडला ठेवून दिलं, आणि लगेचच मग इथं एका पातेल्यामध्ये हे 2 ग्लास मी साखर घेतली, आणि 2 ग्लासच पाणी यामध्ये पण टाकायचं. जेवढी साखर तेवढीच पाणी टाकून हे पाकाचा बनवायला ठेवला. 2 वेलच्या अशाच नुसता क्रश करून टाकायच्या. पाक बनतोय तोपर्यंत इकडे तेल पण काढण्यासाठी ठेवलं, आणि इथं थोडंसं तूप घेतलेलं आहे परातीमध्ये, आणि अशा पद्धतीने मळून घेतलं. आता हे प्रीमिक्सचे गुलाबजाम, आता प्रीमिक्स कोणत्या कंपनीचं आहे त्यानुसार त्याची चव राहते. काही कंपनीचे छान होतात, काहीच्या चवीला एवढं हे पण मला एवढं काय खास वाटलं नाही. हे जे आत्ता बनवलेले मी हे होतं ते.
तर ह्यापेक्षा खव्याचेच गुलाबजामुन छान होतात, पण खव्याचं गुलाबजाम कसं ते करायला वेळ जातो, हे पटकरमध्ये अगदी 15-20 मिनिटात तयार होतात. तर पाकाला उकळी आल्यानंतर ना एक 7 ते 8 मिनिटं परत मोठ्या गॅसवरती उकळून घेतला की बरोबर पाक येतो. आणि चिकट लागला पाहिजे थोडाफार हाताला, जास्त घट्ट झाल्यानंतर पण यामध्ये पाक जात नाही. आणि वरून पाकामध्ये पण 1-2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे, कारण तुपामध्ये जर आपण गुलाबजामुन नाही तळले आणि तुपाची टेस्ट हवी असेल तर वरून 1-2 चमचे तुम्ही तूप यामध्ये टाकू शकता.